ते का गुंतून या राहती तैसे असावे संसारी जववरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला प्रात काळी उठून गेला शरण एका जनार्दन ऐशे असता भय कवन तैसे असावे संसारी जववरी प्राचीनाची दोरी विठाला 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 पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती तैसे असावे संसारी जवळी प्राचीनाची दोरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जे यांची केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंची ती नमस्कारून नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर जय हो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाचे कळस असणारे जगतवंदने जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ हिंदू हृदय सम्राट हिंद विश्वराज्याचे संस्थापक राजाधिराज महाराज छत्रपती शिवराजांचे धर्मगुरु असणारे जगद्गुरु तुकोबाराय वारकरी संप्रदायाचा जो पाया आहे ज्ञानांची राजयोग्याची माऊली साधकाची मायबाप श्री संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायाचा जो मजबूत खांब आहे पैठण निवासी शांती ब्रह्मशांतीचे सागर असणारे ज्या संतांनी गाढवांमध्ये भगवान परमात्मा पाहिला असा वारकरी संप्रदायाने वारकरी संप्रदायाचा जो मजबूत खांब आहे पैठण निवासी शांती ब्रह्मशांतीचे सागर असणारे नाथ महाराज यांचा उत्कृष्ट असा गोड 4 चरणाचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे। कीर्तन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं आवश्यक आहे, गरजेचं आहे, महत्त्वाचं आणि उचित सुद्धा आहे। आजचं कीर्तन काय निमित्त याला कारण काय आपल्याला सगळ्यांना ज्ञात असेल, सगळ्यांना माहिती असेल। कैलासवासी कारभारी विठ्ठल वाघ या दादांच्या प्रथम वर्ष श्राद्ध निमित्ताने आजची कीर्तन रूपी सेवा शोकाकुल गंगा भागीरथी सुशीलाताई कारभारी वाघ या त्यांच्या धर्मपत्नी कैलासवासी धोंडीराम विठ्ठल वाघ बंधुराज पारवानाबाई कारभारी आव्हाड बहीण गंगा भागीरथी विठाबाई धोंडीराम वाघ श्री एकनाथ विठ्ठल वाघ भाऊ गंगा भागीरथी अंजनाबाई नारायण पानसरे बहीण श्री कचवेश्वर कारभारी आव्हाड भाचेराव श्री रामदास नारायण पानसरे हे सुद्धा भाचेराव श्री गणेश कारभारी वाघ मुलगा श्री रामहरी कारभारी वाघ मुलगा सो पुष्पाताई गोरख बोडखे मुलगी श्री संतोष कारभारी वाघ अण्णा हे मुलगा सो ज्योतिताई गणेश वाघ सुनबाई गंगा भागीरथी सुनीता भीमा वाघ मुलगी कुमारी श्रावणी गणेश वाघ नाथ कुमारी गायत्री गणेश वाघ नाथ आणि समस्त हा वाघ परिवार या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून आलो ते आदरणीय माझे परम मित्र परम आदरणीय आमचे साईनाथ भाऊ सानप भाऊंनी सांगितलं की महाराज या तारखेला आपल्याला कीर्तनाला यायचं। तसं मागच्या महिन्याची 12 होती वाटतं त्यांनी सांगितलं होतं। नंतर त्यांनी सांगितलं की महाराज 12 जून आहे, म्हटलं काय हरकत नाही।
आणि आज दुधामध्ये साखर असा योगायोग आहे महाराज. कारण फक्त एकमेकाचे नावं ऐकलेले असतात, एकमेकाला पाहिलेलं असतं, पण असा जो योग आहे हा योग लवकर येत नाही आमच्या जीवनामध्ये. गायन सम्राट म्हणून ज्यांचं नाव आहे महाराज, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नवे नवे, महाराष्ट्रच नाही देश विदेशामध्ये सगळ्यांकडे आता मोबाईल आहे आणि मोबाईलमध्ये फक्त यूट्यूबवरती नाव टाकलं महाराज. आदरणीय आमचे ओंकार महाराज जगताप आज गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत महाराज. खूप आनंद वाटला. आदरणीय आमचे सदानंदजी गुरुजी हेही उपस्थित आहे. ही सगळी टाळकरी मंडळी आणि नवे नवे महाराष्ट्रामध्ये असे अनेक मृदंगचार्य ज्यांनी घडवले आहेत. खूप लहान लहान विद्यार्थी आहेत आदरणीय आमच्या आसाराम महाराजकडं. एवढे लहान लहान विद्यार्थी आहेत पण असे काही वाजवतात. कधी कधी त्यांच्याकडं पाहिल्यानंतर आपण सहज बोलता बोलता असं बोलून देतो की काय पोरं तयार केलेले आहेत. आणि ज्यावेळेस पोरं ज्यावेळेस वाजवतात महाराज त्यावेळेस आपण काय म्हणतो एक लक्षात ठेवा की गुरुजी जसे वाजवत आहेत पण एक पटका होईना पोरगा तयार झालेला आहे. हे वाक्य ज्यावेळेस आसाराम गुरुजींच्या कानावर पडतं त्यावेळेस आसाराम गुरुजींना त्याच्यासारखा आनंद कोणताच नाही महाराज. विठ्ठल या ठिकाणी सगळे आपण उपस्थित आहेत. जय सावता साऊंड सर्व्हिस विनेकरी महाराज आपण सगळे उपस्थित आहेत. अभंग खूप सुंदर आहे महाराज. इकडच्या परिसरामध्ये माझं पहिलं कीर्तन आहे. सहसा इकडं आम्ही तिकडच्या भागात आलो होतो नाही खानदेश, आता इकडं निफाड वगैरे इकडं आलो. सिन्नरजवळ पण सुद्धा कार्यक्रम झालेले पण हा रोडाच्या पलीकडे इकडं पण आज येण्याचा योग आलेला आहे. बोलता बोलता कीर्तनालाही बराच वेळ झालेला आहे आणि मी पण काही आता जास्त वेळ कीर्तन करणार नाही आणि असं करतही नाही. वासुदेव महाराज आर्वीकर जिल्हा धुळे जास्त वेळ कीर्तन करत नाही, जास्त वेळ बोलतही नाही. आपलं कीर्तन फक्त संध्याकाळचे 5 वाजेपर्यंत चालू राहील. चालेल का? आपल्याला जास्त वेळ कीर्तन करायचं नाही. मोजून 1 तास, 1 तास उरला 1च तास आपल्याला भगवान परमात्माचं नाम चिंतन करायचंय. परंतु तुम्हाला 1 तास बरं वाटेल असं कीर्तन अजिबात करणार नाही. बरं वाटलं बुवाचं कीर्तन काय 1 तास तुम्हाला बरं वाटेल असं कीर्तन अजिबात करणार नाही. 1 तासात तुमचं बरं होऊन जाईल असं कीर्तन करून निघून जाईल. पण कीर्तन ऐकायचं असेल, आतापर्यंत भरपूर कीर्तन ऐकले असतील, आतापर्यंत जे जे कीर्तन ऐकले असतील ते चांबड्याच्या कानाने, आणि चांबड्याचे कान धोकेदायक आहेत. इकडून ऐकून घेतात इकडून सोडून देतात. जर खरोखर कीर्तन ऐकायचं ना तर हृदयाचे कान करा, तनाचे कान करा, मनाचे कान करा. मी काय बोलतोय जास्त वेळ कीर्तन करायचं नाही. थोडंच शॉर्ट बट स्वीट, थोडं सांगेन पण गोड. पोतेवर चुरमुरे मुरमुरे खाण्यापेक्षा थोडेसे काजू बदाम खाल्लेले, चुरमुरे मुरमुरे खाऊन त्याचं काही होणार, पण थोडे काजू बदाम खाल्ले रक्त शुद्ध होईल, बुद्धी तेज होईल, नवीन नवीन ताकद सुद्धा. म्हणून थोडं कीर्तन करायचं, चांगलं करायचं. पण कीर्तन ऐकायचं ना तर हृदयाचे कान करा, तनाचे कान करा, मनाचे कान करा. मी काय बोलतोय अभंग खूप सुंदर आहे. या अभंगामध्ये नाथ महाराज काय म्हणतात, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राती तैसे असावे संसारी. नीट लक्षात घ्या की नाथ महाराजांनी या शरीर रूपी या साधकाला, या साधनाला, या देहाला कशाची उपमा दिलेली आहे? एका पक्ष्याची उपमा दिली. पक्षी जसा पक्षी तो अंगणात उतरल्यावर तो जसा गुंतून राहत नाही, तसं आपल्याला दिलेला संदेश आहे की आपण सुद्धा अंगणात उतरून राहू नका, गुंतून राहू नका. जर अंगणात उतरलो आहे तर गुंतू नका. बरं, अंगण म्हणजे काय? अंगण या शब्दाचा अर्थ नाथ महाराजांनी संसार असं म्हटलंय की संसार रूपी अंगणामध्ये उतरल्यावर गुंतून राहायचं नाही. बरं, का गुंतून राहायचं नाही? हे काही वासुदेव महाराज धुळ्यावरून आले आणि आपल्या गावाला सांगतायत का? नाही. कारण मुळात हा जो संसार आहे, हा संसार कसा आहे? दुःख बांधवडी आहे. दुःख बांधवडी सुखाचा विचार
भांडवडी हा या संसार सुखाचा विचार ठाऊकची आहे संसार दुःखाचा चित्त सीन त्याचा वाहू नये सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता संसार दुःख मूड विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस मुळात हा संसार दुःखाचा आहे या संसारात कोण सुखी सांगा जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही मुळात हा संसार दुःखाचा आहे संसार मिथ्ये संसार मायेचा सागर आहे तो जगाचा मायबाप भगवान परमात्मा सत्य संकल्पाचा दाता नारायण सत्य तू विठ्ठला भगवान परमात्मा सत्य संसार मिथ्ये या संसार मिथ्ये अंगणामध्ये आपण उतरलेलो आहे गुंतून राहू नका मग तुम्हीच बोलणार महाराज मग संसारच करायचा नाही का असं कोणत्या संतांनी सांगितलं मी बोललो का एवढ्या वेळपासून बोलतोय मी बोललो तुम्हाला संसार करू नका बरं कोणत्या संतांनी सांगितलं नाही संसार करू नका उलट ज्ञानोबा राय सांगतात काय असोनी संसार जीवे संसारी जीवे वेगुकर संसारी असावे आसोनी नसावे भजन करावे संसारात राहा नीट लक्षात घ्या संसारात राहा संसार करू नका असं नाही संसारी असावे आसोनी मला सांगा पाण्यात नाव का नावेत पाणी लवकर बोला चुकलं तरी काही टेन्शन नाही फक्त कीर्तन तुमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचलं पाहिजे एवढाच उद्देशाने मी या ठिकाणी आलोय आणि तुम्हाला सांगतोय विचारलं याचा अर्थ असं समजू नका महाराज लई शहाण आहे असा गैरसमज करू नका आता यदा कदाचित बऱ्याच लोकांना असं वाटतं की महाराज आपल्याला काहीतरी विचारतात म्हणजे याचा अर्थ महाराजांना खूप काही येतं बा हा डोक्यातून गैरसमज काढून घ्या परमपूज्य गुरुवर्य नाशिक जिल्ह्याचंच वैभव होतं महाराज जगन्नाथ अण्णा त्यांच्या कीर्तनातलं एक वाक्य आहे कीर्तनकाराचे फक्त प्रमाण पाठ असतात पण जे खाली बसलेले असतात त्यांची ज्ञानेश्वरी पाठ असते त्यांचा गाथा पाठ असतो त्यांचं सर्व पाठ असतं म्हणून असं समजू नका तुम्ही मी फक्त तुम्हाला विचारलं काय पाण्यात नाव का नावेत पाणी पाण्यावरती नाव पाण्यात नाव गेलं तर काय होईल नावेत पाणी गेलं तर पाण्यावरती नाव तसं आपण संसारात राहा पण आपल्या आतमध्ये संसार नको कारण संसाराचं जे मूळ आहे हे कसं आहे दुःखच आहे या संसारात कोणी कुणाचं आहे कोणी कुणाचं नाही कुणाचे नाही रे नाही
संसार आहे महाराज. संसारात कोणी कुणाचं नाही, नाही कुणाचे कोणी. तुझे रे नव्हे कोणी, अंती जासे कलार प्राण्या माझे माझे म्हणून. प्राण्या मायेचा बाजार, संसार मायेचा बाजार आहे. कोण कुणाचं हे फक्त वाटतंय आपल्याला. लक्षात घ्या, आईला वाटतं पोरगा माझा आहे, पोराला वाटतं आई माझी आहे. बापाला वाटतं पोरगा माझा आहे, पोराला वाटतं बाप माझा आहे. भावाला वाटतं बहीण माझी आहे, बहिणीला वाटतं भाऊ माझा आहे. सासऱ्यांना वाटतं जावई बापू माझे आहेत, जावाईंना वाटतं सासरे माझे आहेत. कमालांना वाटतं कबीर माझा आहे, कबीरांना वाटतं कमाल माझा आहे. बघा ना तुम्ही, काय गोड वाक्य महाराज. काय म्हणतात नीट ऐका. तू तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. तू तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. माता कहे बेटा मेरा, पिता कहे बेटा मेरा. अरे ना माता का ना पिता का, ये तो जन्म देने का नाता है. भाई कह बहन मेरी, बहन कहे भाई मेरा. ना भाई का ना बहन का, ये तो रक्षाबंधन का नाता है. सास कहे दामाद मेरा, दामाद कहे सास मेरा. ना सास का ना दामाद का, ये तो बेटी देने का नाता है. कमाल कहे कबीर मेरा, कबीर कहे कमाल मेरा. ना कमाल का ना कबीर का, ये तो हरिगुण गाने का नाता है. तू तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. संसार आहे महाराज. कोण कुणाचं या संसारात, कोणी कुणाचं नाही. हे फक्त नातं आहे. माता कहे बेटा मेरा, पिता कहे बेटा मेरा. अरे ना माता का ना पिता का, हे तो जन्म देणे का नातं आहे. आईचं आणि मुलाचं नातं कशाचं आहे? जन्माचं आहे. वडिलांचं आणि मुलाचं नातं आहे जन्माचं नातं आहे, हे रक्ताचं नातं आहे. पण याच रक्ताच्या नात्याला विसरणारे याच महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी पोरं आहेत की ज्या पोरांना अजून बाप कळाला नाही महाराज, अजून आई कळाली. अरे जीवनात तर सगळं मिळेल महाराज, सगळं. चला तुम्ही सिन्नरच्या बाजारात चला किंवा नाशिकच्या बाजारात चला. अरे बाजार में ऐसी कौन सी चीज है वो नहीं मिलती है. सब कुछ मिलता है प्यारो, लेकिन माँ बाप नहीं मिलते. सगळं आपल्याला भेटेल बापू, पण आई वडील भेटत नाही. आणि एकदा की जीवनातून ज्याची आई गेली, एकदा की जीवनातून ज्याचे वडील गेले, त्याने समजावं की आपला सुखाचा समुद्र आटला. देवांनी सुद्धा आईबद्दलच बोललेले. तमेव माता च पिता तमेव. साधू संत सुद्धा आईबद्दलच गुणगान गातात. कुळी कन्या पुत्र, अगोदर कन्येला. आणि जे काही कवी वगैरे असतात, लिहिणारे पुस्तकं कविता लिहिणारे, हे सुद्धा आईबद्दलच बोलत असतात महाराज. हो, आई मायेचा सागर, हो आई अमृताचा झरा. आईबद्दल सगळं सांगत असतात, सगळे बोलत असतात. का हो, तुम्ही आईबद्दल सगळं सांगत असतात. मग बापाबद्दल जर लिहायचं ठरलं, बाप हेडलाईन असते मारझोड करणारा, बाप वेशनी, बाप तापट स्वभावाचा. बाबू एवढं लक्षात ठेवा. आई जेवढी आपल्याला जवळची वाटते ना, पण आईपेक्षा कणभर बाप श्रेष्ठ आहे. विठ्ठल लक्षात ठेवा. आतापर्यंत आईबद्दल सगळ्यांनी गुणगान ऐकलं महाराज. आज दादाला जाऊन 1 वर्ष झालेलं आहे. सरपंच पदावर ते विराजमान होते महाराज. दादा गेलेले असं फक्त वाटतं आपल्याला, पण दादा याच ठिकाणी. शरीर जाणारे, शरीराची माती होणारे, शरीराची हो अंती जाणे मसनवटी. कोणी शरीराची होय माती. सारी अवघी कामे कोणी अंती जाणे मसनवटी. सारी अवघी कामे कोणी अंती जाणे मसनवटी. शरीराची होय माती.
शरीर गेलेलं आहे, शरीर जाणार आहे. हे तुमचं आमचं नाहीये, देह काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय. हा कापड जो आहे ना, हा कापड फक्त जुना झाला म्हणून टाकलाय. ज्ञानोबा आहे सांगतात, जीर्ण वस्त्र सांडीचे ते का नूतन परिधान. दादा याच ठिकाणी आहे. पण बापाबद्दल जर मला ऐकायचं असेल, बऱ्याच जणांना आई जवळची वाटते महाराज. आई आई मायेचा सागर, आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर असते. आई भाजीतलं मीठ, पहिलं विद्यापीठ, हक्काचं व्यासपीठ असते. आई आई पावसाच्या धारा, थंडगार वारा, मायेचा उभारा असते. दादा आई ही आईच असते बरं. नसते सांभाळणारी दाई, असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही. समुद्राची शाई, आकाशाचा कागद, पर्वताची लेखणी, साक्षात सरस्वती माता जरी आई चोपकार लिहायला बसते ना, तरी आई चोपकार लिहिता येणार नाही. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना. आई बद्दल आपल्याला सगळ्यांना ज्ञान आहे महाराज. पण बाप काय हो, आई घराचं मांगल्य, तर बाप घराचं अस्तित्व आहे बरं का. पण घरच्या अस्तित्वाला कोण ओळखतं? अरे जन्म देणारी आई सगळ्यांना माहिती आहे. पण रात्रभर दवाखान्यात चक्र मारणारा बापाला विसरून जातो. मुलगा जर शाळेत पहिला आला ना, आई सगळ्यांना सांगत फिरते बरं का. आई सगळ्यांना सांगते माझा मुलगा पहिला आला, पण गपचूप हॉटेलमध्ये जाऊन पेढ्यांचा बॉक्स आणणाऱ्या बापाला विसरून जातो. अरे छोटं संकट आलं तर आई आठवते, पण मोठमोठे वादळ पेलवायचे असतात ना, त्यावेळेस आपला बाप आठवतो. रस्त्याने चला तुम्ही, रस्त्याने चालता चालता जर पायाला ठेच लागली, आई ग हा शब्द निघतो. पण पुढे गेल्यानंतर मोठा सर्प दिसू द्या, बापरे हेच वाक्य बाहेर निघ. आई रडून मोकळी होते महाराज. पण बिचारा बापाला रडताही येत नाही बरं. नाही रडता येत बापाला. एखादी लग्नाचा प्रसंग डोळ्यासमोर ठेवा, त्या दिवशी त्या मुलीला पाहण्यासाठी पाहुणे येतात, मुलीला बघण्यासाठी पाहुणे येतात ना, त्यावेळेस बघा ना तुम्ही, तो हॉल आहे, तो हॉलमध्ये त्या ठिकाणी बसलेले मुलगा बसलेला आहे, मुलगा बसलेला आहे महाराज. मुलाच्या बाजूला मुलाचे वडील बसलेले आहेत, मामा बसलेले आहेत, त्याचे मित्र आहेत. एका बाजूला मुलीचे वडील बसलेले आहेत, आजूबाजूला गावातील प्रतिष्ठित व्यक्ती बसलेले आहेत. मुलगी आतल्या घरामध्ये स्वयंपाक बनवते, आई मदत करत असते. पण दोघांचे कान आहेत ना, आईचे आणि त्या मुलीचे, त्या बैठकीत असतात बरं का. काय चर्चा होते बा. चर्चेला प्रारंभ झाला, चर्चेला सुरुवात झाली आणि बोलता 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 त्या ठिकाणी मुलाच्या मामाने शब्द टाकला, 5 लाख रुपये उंडा लागेल आणि लग्न काढून द्यावं लागेल. 5 लाख रुपये म्हटल्यानंतर डोळे भरून आले महाराज त्या बापाचे. खिशातला रुमाल काढला, 2 मिनिटात निर्णय देतो तुम्हाला. डोळे पुसले, आतल्या घरात गेला महाराज. घरात गेल्यानंतर घरात तो घुसला आणि त्याच्या बायकोने त्याला कडकडून मिठी मारली आणि काय म्हणते, का हो 5 लाख रुपये म्हणतायत, काय कमतरता आपल्या मुलीमध्ये? आपली मुलगी देखणी, आपली मुलगी रूपवाने, हे स्थळ नाही तर दुसरं स्थळ. पण तो बाप आहे, काय म्हणतो तो, पैशाचं टेन्शन आलं का तुम्हाला? पैशाचं टेन्शन घेऊ नका. अगं मला एखादी आहे मुलगा राहिला असता, मी माझ्या मुलासाठी 2 एकर जमीन विकून टाकली असती. हा सुद्धा माझा मुलगा समज. दीदी फक्त एवढं सांग, तुला मुलगा आवडला का? हो दादा, बस. येतो त्या ठिकाणी महाराज
आणि आल्यानंतर त्या ठिकाणी बैठकीत सांगतो तो की मंजूर झालं. 5 लाख रुपये ना, 5 लाख रुपये ना, ठीक आहे. आणि 5 लाख रुपये म्हटल्यानंतर लग्न ठरलं गेलं. लग्न ठरलं गेल्यानंतर त्या ठिकाणी महाराज आणि बघता बघता आज त्या मुलीला हळद लागणार आहे. हळदीचा दिवस आला आणि हळदीचा दिवस आल्यानंतर त्या ठिकाणी भव्य दिव्य मंडप टाकलेला आहे. मंडप टाकलेला आहे. त्या ठिकाणी पाहुणे रावळे आले बसलेले आहेत. तिच्या मैत्रिणी आजूबाजूला आहेत. ज्यांच्या हातून हळद असते ना ते जोडपं त्या ठिकाणी आहे. ब्राह्मणांना त्या ठिकाणी मंत्र म्हणायला सुरुवात करत असतात. सगळेजण येतात 5 बोटाने तिला हळद लावत असतात आणि हळद लावत असताना एक जण म्हणतात मुलीच्या वडिलांना बोलवावं आणि मुलीचे वडील येतात महाराज. जसे मुलीचे वडील येतात त्या हळदीच्या ताटामध्ये हात टाकतात आणि मुलीला जेव्हा हळद लावत असताना ती मुलगी आपल्या बापाच्या गळ्याला मिठी मारते आणि हंबरडा फोडते की बाबा. त्यावेळेस तो बाप डोळ्यातले अश्रू बाहेर काढत नाही. तो बाप डोळ्यातले अश्रू बाहेर काढत नाही आणि तो बाप त्या मुलीला सांगतोय का रडते, कशासाठी रडते, रडू नको, तुझा बाप अजून जिवंत आहे, धामधुमाने लग्न होईल तुझं. बाप डोळ्यातले अश्रू बाहेर काढत नाही महाराज. दुसरा दिवस तो मंडप टाकलेला, पाहुणे रावळे आले, सगळे बसले, नाश्ता दिला जातो, सगळे हनुमंताच्या मंदिरात जातात. नवरदेवला सजवलं जातं, नवरदेव घोड्यावर बसतो, मित्र कंपनी नाचतात. चौकात चौकात नाचत नाचत मंडपाच्या गेट जवळ, गेट पासून स्टेज जवळ ब्राह्मणांना मंगल अष्टगत म्हणतात. मंगल अष्टगत झाल्यावर फटाक्याची आतषबाजी होते, ढोल ताशाचा नाद होतो. दोघं जण एकमेकाच्या गळ्यात हार टाकतात. बसलेली मंडळी त्यांच्या अंगावर अक्षता टाकतात. सगळे लोक जेवायला बसतात. एक एक पंगत उठायला सुरुवात होते आणि बघता बघता संध्याकाळची वेळ, भगवान सूर्य नारायण मावळण्याची वेळ आणि पोरगी माहेराला सोडून सासरी जाण्याची वेळ. ज्यावेळेस ती मुलगी निघते महाराज, पहिला पाऊल टाकते आणि आपल्या लहान बहिणीला मिठी मारते आणि लहान बहिणीला सांगते, काय सांगते, दीदी आईकडे लक्ष ठेवा, बाबाकडे लक्ष ठेव. आईला काम करू लागायचं, भांडी धुऊ लागायचे, कपडे धुऊ लागायचे, स्वयंपाक करू लागायचा, चांगला अभ्यास करायचा, चल येते. मग दुसरा पाऊल टाकते. त्या ठिकाणी आईला ज्यावेळेस मिठी मारते ना आणि आईच्या डोळ्यातून टपटप अश्रू पडत असतात आणि आई बोलते, ताई कसं होईल ग तुझं, ताई कसं होईल तुझं. आणि ते दृश्य त्या घरातला बाप बघतो आणि बाप धावत धावत जातो आणि पत्नीला बोलतो, ए का रडते ग, कशासाठी, रडू नको, अगं आपली मुलगी आहे, पतीला चांगलं ठेवेल, सासू सासऱ्याला, देराला, जेठाला, ननला, घरादाराला सुख समाधान ठेवेल, रडते कशाला. अगं मुलगी म्हणजे परक्याचं धन असतं, आज ना उद्या जात असतं. का रडते, चल घरात, चल घरात, सगळ्यांना घरामध्ये घेतो. आणि सगळे पाहुणे रावळे गेल्यावर एका कोपऱ्यामध्ये धुसभूस रडणारा तो बाप असतो. अरे एक बाप 5-5, 6-6 पोरांना पोसू शकतो. एक बाप 5-5, 6-6 पोरांना पोसण्याची धमक ठेवतो. पण 5-5, 6-6 पोरं एका बापाला पोसू शकत नाही. अरे बाप एक जिव्हारीचा दाना आहे, तो स्वतःला जमीनमध्ये गाडून घेत असतो. त्याच्यावरून किती संसाराचं रड गाडणं गेलं तर एवढं मोठं कणीस तोपर्यंत त्यांची सेवा करा. अरे रक्ताचं नातं जन्माचं नातं आहे. माता कहे बेटा मेरा, पिता कहे बेटा मेरा. अरे ना माता का ना पिता का, ये तो जन्म देने का नाता. हे जन्माचं नातं रक्ताचं नातं आहे. पण आताचे एवढे नालायक पोरे, अरे जन्म देता बाप तर दिसला आणि म्हणतायत हे माझं म्हातारं चाललं पहा. आणि ज्याच्या कधी संबंध येत नाही, आमचे साहेब येत, साहेब चालले बरं. अरे ज्या बाबा
बापाने जन्म दिला त्या बापाची इज्जत करायला शिकवा. सगळं भेटतं आपल्याला. बाप काबाड कष्ट करणारा असतो महाराज. हाडाचं पाणी रक्ताचं पाणी करणारा बाप असतो. म्हणून जोपर्यंत मायबाप आहे ना तोपर्यंत त्यांची सेवा करा. नाहीतर पंढरीला जातात, आळंदीला जातात, त्र्यंबकेश्वरला जातात, काशीला जातात, नर्मदा परिक्रमा करतायत तुम्ही मला, भरपूर यात्रा करतायत आणि घरी जर मायबाप जर नसतील, मायबाप रुद्राश्रमामध्ये पाठवत असणार तर तुमचं काय उपयोग आहे मला. सकळ तीर्थाची जे का माता. आज तुम्ही पंढरपूरला जर गेले ना महाराज, आज जगाचा मायबाप भगवान परमात्मा ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. चाले शरीर कोणाची असत्य कोण बोलविते, वृक्षाची ये पाने हले ज्याची सत्ता. असा भगवान परमात्मा पुंडलिकरायने वीट भिरकवली आणि त्या विटेवर आजही उभा आहे. पुंडलिकराय मायबापाची सेवा करतायत. एवढं लक्षात ठेवा. नाही तुम्हाला कोणत्या तीर्थयात्रेला जायला वेळ भेटला तरी चालेल, पण जन्मदेत्या मायबापाची सेवा करा. कारण त्यांचं आणि आपलं जे नातं आहे, मुलाचं आणि बापाचं नातं हे रक्ताचं नातं आहे. वासुदेव महाराज आर्वेकर सांगत नाही, कबीर महाराज म्हणतात, माता कहे बेटा मेरा, पिता कहे बेटा मेरा, ना माता का ना पिता का हे तो जन्म देने का नाता है. भाई कह बहन मेरी, बहन कहे भाई मेरा, ना भाई का ना बहन का हे तो रक्षा बंधन का नाता है. सास कहे दामाद मेरा, दामाद कहे सास मेरा, ना सास का ना दामाद का हे तो बेटी देने का नाता है. कमाल कहे कबीर मेरा, कबीर कहे कमाल मेरा, ना कमाल का ना कबीर का हे तो हरिगुण गाने का नाता है. तू तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. हा संसार आहे. संसार मिथ्ये, संसार मायेचा सागर आहे. तो भगवान परमात्मा सत्य आहे. आणि या संसार सागरात जर यदा कदाचित हा पक्षी जर उतरलेला आहे, कारण या शरीराला पक्ष्याची उपमा दिलेली, नेक्स्ट लक्षात ठेवा. हो, काही संत महात्मे या शरीराला बंगला म्हणतात. साईनाथ भाऊ काय म्हणतात? बंगला. बंगला खूप बनाया बे, बंगला खूप बनाया बे. एवढंच नव्हे, काही संत महात्म्यांनी या शरीराला सदानंद बाबा गोधडी म्हटली आहे. आणि माझी हो माझी गोधडी झाली जुनी. वा, गोधडी झाली जुनी. तिला वा, दुनिया ना कोणी हरी
महात्म्यांनी गोधडी म्हटली. आई खरं सांगा, जर घरातली गोधडी जुनी झाली, खराब झाली, तिला धुण्यासाठी कुठे घेऊन जातात? कुठेतरी हौदावरती, नदीवरती. बरोबर आहे का नाही? घरातली गोधडी जर खराब झाली पांघरण्याची, तिला धुण्यासाठी एखाद्या हौदावर पाण्याच्या किंवा नदीवर घेऊन जातात. पण ज्यावेळेस शरीर रूपी गोधडी खराब होते, हिला धुण्यासाठी एखादी संत महात्म्यांकडेच जावं लागतं महाराज. मग या शरीराला गोधडी म्हटली महाराज. या शरीराला बंगला असं म्हटलंय. आणि नाथ महाराज तर या शरीराला कशाची उपमा देत आहेत? एका पक्ष्याची उपमा देत आहेत. आणि पक्षी जर अंगणात उतरतो, तो जसा गुंतून राहत नाही, तसा तुम्हाला दिलेला जो संदेश आहे, तो संदेश म्हणजे काय आहे? अभंगाच्या पक्षी अंगणी उतर, पक्षी अंगणी अभंगाच्या प्रथम चरणात नाथ महाराज सांगतात की तो पक्षी अंगणात उतरल्यावर, आता आपण पाहिलेला आहे, मग त्या ठिकाणी आपण चिमणी पाहिली, पोपट पाहिला, कावळा पाहिला. हे पक्षी अंगणात उतरतात. किती वेळ राहतात? 2-3 दिवस, 4-5 दिवस. मग जास्तीत जास्त नीट लक्षात ठेवा, ते असतात, राहतात ते. पण कुठपर्यंत? समोर दाणे आहे तोपर्यंत तो पक्षी अंगणात आहे. एकदा दाणे संपले, पक्षी उडून जातो. शरीरात जोपर्यंत आपलं बी आयुष्य आहे, आयुष्यरूपी दाणे आहे, तोपर्यंत हा पक्षी आहे. एकदा आयुष्यरूपी दाणे संपले, हा पक्षी कधी उडून जाईल याचा भरोसा आणि काहीच भरोसा नाही. खरंच आहे. जिंदगी एक किराए का घर, क्या भरोसा आहे. नाही, आजचं कीर्तन वेगळं आहे ना बाबा. नाही तर टाळ्या त्यांना सांगण्याचीच गरज नाही. कारण जरी यदा कदाचित आपल्याला वाटतं हा आनंद आहे, पण यदा कदाचित त्या परिवारावर काय दुःख आहे महाराज, हे त्यांनाही माहिती असेल. नाहीतर यदा कदाचित इथं बसलेलं न ते आणि आज कीर्तनाला जर तुम्ही होते तर त्याच्यामुळे ते. आणि 10:30 वाजून गेले, 11:30. हा खरं
काय राहिले हो आता, मग 15-20 मिनिटं राहिले, मग आता काय करणार. पण यदा कदाचित महाराज ही मंडळी खूप लांबून आली आणि तुम्हाला ऐकण्याचा आणि इकडचा जो समाज आहे हा ऐकण्यासाठी असतो महाराज. कारण त्यांनी फक्त तुमचं नाव ऐकलं. वाजवायला आसाराम गुरुजी येत आहेत आणि गायनाचार्याला ही जोडी येते. आता यदा कदाचित महाराज ही त्रिवेणी संगम जर आल्यावर या ठिकाणी आणि सगळे महाराज पारखी आहेत अशी नाही येते. हा, कारण काय असतं माहिती आहे का, ज्यांना कळत नाही ती गोष्ट सोडून द्या, पण इकडचा समाज जो म्हटला हा पारखी आहे महाराज. म्हणून तुम्ही आल्यावर तर एवढा आनंद वाटला आणि सगळ्याच गोष्टी इथं. पण वेळ आता क्या भरोसा है, साथ देती नाही किसी का. माणसाचा काय भरोसा नाही महाराज, एवढं लक्षात ठेवा. मग जर माणसाचा जर भरोसा नाही, पक्षाचा जर भरोसा नाहीये, मग आपण आलेलो आहे. काय केलं पाहिजे. जब हम पैदा हुए जग हसे हम रोवे, ऐसी करणी कर चलो जग रोवे हम हसे. माणसाने जन्माला येत असताना आपण जन्म ज्यावेळेस आपला झाला, लोक घरातले सगळीकडे पेढे वाटले जातात. जब हम पैदा हुए जग हसे, सगळे हसतात, आनंद. त्यावेळेस आपण रडतो. असं काहीतरी करून जायला पाहिजे महाराज. लोकांनी आपल्यासाठी रडलं पाहिजे. आज एवढा भव्य दिव्य हा कार्यक्रमाचं आयोजन, कारभारी दादांचा आज वर्ष श्राद्धानिमित्त या ठिकाणी कार्यक्रम आहे. आज जवळजवळ महाराज परिसरामध्ये बॅनर लागलेले आहेत. का आज एवढा समाज या ठिकाणी उपस्थित, कशामुळं की यदा कदाचित महाराज सगळ्यांच्या सुख दुःखामध्ये दादा सामील आहेत. घरामध्ये परमार्थ आहे म्हणूनच यदा कदाचित आज एवढ्या लांबून आळंदीवरून. आता रात्री कार्यक्रम किती एवढ्या लांब होता, तसेच सोलापूर जवळ रात्री आळंदीला आले, आळंदीहून तसेच सकाळी आले इथं वेळेवर कीर्तनाला महाराज. कारण की का एवढ्या लांबून गायक वाजवणारे सिस्टीम का, कारण परमार्थ आहे महाराज. यदा कदाचित जर मनुष्य जन्माला येत असताना आणि निघून जात असताना, आपण म्हणतो जन्माला येताना काही घेऊन आला नाही पण जातानाही काही घेऊन जात नाही, असं फक्त बोलण्यापुरतं आहे. पण जाताना काय घेऊन जातो. आज एवढा जो समाज आहे, एवढ्या समाजाला दादांबद्दल भगवान परमात्माचं नामचिंतन ऐकायला मिळतं, हेच घेऊन जाता येत मला, दुसरं काही नाही. बस, नाहीतर येताना काही नाही ना, जाताना काही नाही. एक ना एक दिवशी जायचंय. मग येताना काय आणलंय आपण आणि जाताना काय घेऊन जाणार नाही. आणि फक्त काय घेऊन जातो, जी माणसाची कीर्ती असते ना ती जाते असते बरं का. समोर बरोबर काय जात असते, कीर्ती जात असते. म्हणून भगवान परमात्माने आपल्याला पाठवलंय महाराज. काय भगवान परमात्माने हा सुंदर शरीर दिलेलं आहे, हा नरदेह दिलेला आहे. या शरीराला हे भगवान परमात्माने आपल्याला हा देह दिलेला आहे भगवंताचं भजन नामचिंतन करण्यासाठी. देह दिला देह भजन गोमटा, हो दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीव पण भव. कर जोडो निवित तुम्ही वासुदेव देह दिलेला आहे. कशासाठी दिलेला आहे लक्षात घ्या. हो बघा ना तुम्ही, किती सुंदर दिलेलं. हात दिले देवाने कशाला, टाळी वाजवावी वाट ही चालावी. देवाने कान दिले, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे. देवाने डोळे दिलेत, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे. देवाने पाय दिलेत कशासाठी, पाऊले चालती पंढरीची जब सकळ सिद्ध आहे हात चालावया. देवाने मुख दिले कशाला, कमल मुख राम भजन को. या मुखाने देवाचं भजन करा, देवाचं नाम चिंतन करा महाराज.
हो, एकच वेळा तुम्ही देवाचं नाम चिंतन करा, हजारो जन्माचं पाप निघून जातं. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळतील पापाचे. भगवान परमात्माचं नाम हे मंगळात मंगळे, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. भगवान परमात्माचं नाम सारात सारे, सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाची. भगवान परमात्माचं नाम पुण्यात पुण्य, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. भगवान परमात्माचं नाम सगळ्यात उंच आहे, सगळ्यात उंच आकाश आहे, पण भगवंताचं नाम आकाशापेक्षा सुद्धा उंच आहे. गगनावनी वाढ ज्ञान देवा पुसे निवृत्तीची. भगवंताचं नाम चिंतन करा. जर तुम्ही देवाचं नाम चिंतन केलं नाही या मुखाने, मग नाथ महाराज म्हणतात एका सापाचं बीळ आहे का, नामाविना मुख सर्पाचे ते बीळ, जिव्हा नवे काळ सर्पाय. म्हणून हात जोडतात, विनंती करतात, आता तरी नामचिंतन करा. माणसाचा काही भरोसा नाही, तो कधी निघून जाईल याचा काही भरोसा नाहीये. मग नामचिंतन करा, लागून या तरी करा. नाही करत मग का तुमची आई. हा, मग एवढं लक्षात ठेवायचं. हे बघा, मवाळ भाषा आहे संतांजवळ, कधी कधी अशी भाषा आहे, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणून भगवान परमात्माचं नामचिंतन करा. एकच वेळा घ्या, एकच वेळा घ्या. अहो, हजारो गवताच्या पेंड्या असतात, त्याला जाळण्यासाठी एक काडी लागते. हो, ज्ञानोबाराय म्हणतात, तृणाग्नी मिळे तैसे नाम केले जपतारी. म्हणून भगवान परमात्माचं नामचिंतन करा. भगवंताने हा देह दिलेला आहे, याला पक्ष्याची उपमा दिलेली महाराज, लक्षात ठेवा. मग तुम्ही म्हणणार की महाराज संसार करायचा नाही का, संसार करा. कोणासारखा संसार करा. आता संतांनी संसार केला नाही का, केला नाही. तुकोबारायांनी संसार केला नाही, संसार केला, पण कसा केला ते लक्षात ठेवा. का फक्त त्यांनी संसारच केला, हा परमार्थ नाही केला का. तुकोबारायांचा काय परमार्थ असेल हो. ज्या रस्त्याने चालत होते त्या रस्त्यातली माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत होती. एवढंच नव्हे, तुकोबाराय बहिर दिशेला बसलेत, येणारे जाणारे लोक बोलत होते, तुकोबाराय बहिर दिशेला बसलेत तरी देवाचं नाम चिंतन करतायत. मग त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, माझी मज झाली अनावर छंद या नामाचा. एवढंच नव्हे महाराज, नाथ महाराजांचा तुम्ही परमार्थ बघा. संसार तर त्यांनी केलाच, हो. तुम्ही फक्त संसार. आता दोन प्रकारचे नारळ असतात, नारळ माहिती आहेत ना, एक ओलं नारळ आणि एक वाळलेलं. वाळलेलंच म्हणतात तुमच्याकडं, वाळलेलं का सुक्क. आता गाव चेंज झालं, भाषा चेंज होईल बाबा, बरोबर आहे का नाही. आता माझा जिल्हा धुळे, आपला नाशिक जिल्हा, बरंच अंतर आहे ना. गाव चेंज झालं, भाषा. आता आमचे धुळे जिल्ह्यामध्ये लोक मेल्यावर जाळतात. हसले का, कीर्तन हसण्याचं आजचं नाही माझं, नाही तर चला जाऊ द्या. दोन प्रकारचे नारळ असतात, एक ओलं आणि एक वाळलेलं. ओलं नारळ फोडा तुम्ही. नारळ कवटीला सोडत नाही. कवटी कोणतं नारळ, ओलं आणि वाळलेलं फोडा. हा, मग आपण कोणत्या नारळासारखं राहायचं बघा. यदा कदाचित कमळ बाहेर निघतं, कुठून, हा, पण लागू देतं का चिखल. एवढं लक्षात ठेवा. संसार करू नका असं नाहीये, संसार कराच, पण संसार करून परमार्थ करायचा. हो, संसार करून परमार्थ करायचा. महाराज काय नाथ महाराजांचा परमार्थ, काय परमार्थ महाराज. अहो विचार करा, नाथ महाराजांचं चित्र फक्त असं डोळ्यासमोर ठेवा की नाथ महाराज त्या ठिकाणी लोकांनी त्यावेळेस नाथ महाराजांना राग यावा, राग, नीट लक्ष, फक्त राग यावा याच्यासाठी 200 रुपये त्या काळात दिले होते असं सांगतात. हो, एका व्यक्तीने पान खाल्लं, नाथ महाराज आंघोळीसाठी गेले, पान खाऊन त्यांच्यावर थुंकला. एकदा नाही, दोनदा नाही, बऱ्याच वेळा थुंकला. आणि जो थुंकला ना महाराज, पण नाथ महाराज ब्रो शब्द सुद्धा वापरत नाही. हो, आणि शेवटी तो आला, दर्शन घेतलं, आणि नाथ महाराज म्हणतात, येऊन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. एवढंच नव्हे, परमार्थ नाथ महाराजांचा डोळ्यासमोर चित्र ठेवा की एवढा परमार्थ गाढवामध्ये नाथ महाराजांनी साक्षात भगवंत पाहिला. हो, तरी या गाढवाला देवात देव दिसत नाही. लक्षात ठेवा,
नाथ महाराजांनी गाढवामध्ये देव पाहिला, पण गाढवाला देवात देव दिसत नाही. एवढंच मोठं दुर्भाग्य. प्रत्येकाच्या घरामध्ये देव आहे, प्रत्येकाच्या घरात मायबापच हे देव आहेत महाराज. म्हणून बऱ्याच जणांना मी सांगतो, कायम स्वरूपी सांगतो, कीर्तनात कायम सांगत असतो, हिरो बनायचा असेल ना, हिरो बनायचा असेल तर मायबापाच्या हृदयातले हिरो बना, कोणाच्या हृदयातले हिरो बनू नका. एवढं लक्षात ठेवा. मी हमेशा कीर्तनामध्ये सांगतो मला काय, मी हमेशा सांगतो, नीट चित्र डोळ्यासमोर ठेवा. आता प्रत्येकाच्या घरी टीव्ही आहे गुरुजी, प्रत्येकाच्या घरी टीव्ही आहेत ना. नवे नवे महाराज लाख लाख रुपयाच्या टीव्ही आहेत दादा. केवढ्या? एवढ्या मोठ्या LED. बरोबर? खरं सांगा, खरं बोला महाराज. आता प्रत्येकाच्या घरी टीव्ही आहे आणि प्रत्येक जण आता सकाळी सकाळी चॅनल लावतात, मराठी चॅनल. बरोबर? बरोबर ना? हो, जी टाकीज लावतो, से मारू मराठी बाणा लावतो, फक्त मराठी लावतो, हे चॅनल आपण लावतो महाराज. का लावतो आता? कारण ह्या चॅनलवरती आता काय येतात, कीर्तनं दाखवले जातात. ऐका बरं, ऐका बरं. माझ्या घरी असा छोटासा टीव्ही होता महाराज, माझ्या घरी छोटासा टीव्ही होता. आणि ज्या दिवशी माझं कीर्तन येणार आहे, माझ्या वडिलांना सांगितलं, अण्णा आज माझं कीर्तन आहे टीव्हीला. माझी आई, माझे वडील दोघंजण बसलेले आहेत महाराज, आणि छोटासा टी व्ही होता. माझ्या बापाने काय केलं, आरतीचं ताट तयार केलं, 20 रुपयाचा फुलांचा हार आणला होता माझ्या बापाने. आणि ज्यावेळेस मी कीर्तनात दिसलो, टी व्हीमध्ये दिसायला सुरुवात केली, छोटासा टी व्ही होता माझ्या घरी, माझ्या बापाने काय केलं, त्या ठिकाणी ना महाराज त्या टी व्हीची पूजा करायला सुरुवात केली. त्या टी व्हीला कुंकू लावला, त्या ठिकाणी तांदूळाचे दाणे हळद लावले, आणि त्या ठिकाणी त्या टी व्हीवरती फुलं ठेवले, त्या फुलांचा हार टाकला, आरती करायला सुरुवात केली. आणि मी माझ्या बापाला म्हटलं, अण्णा, अहो अण्णा, अण्णा, हो तुम्ही या डब्याची पूजा करतायत. म्हटलं, या डब्याची का पूजा करतायत? त्यावेळेस माझा बाप मला म्हणतो, वासुदेव, हे वासुदेव, अरे या डब्यामध्ये मी अनेक वर्षापासून, अनेक दिवसापासून या डब्यामध्ये मी अनेक हिरो पाहिले, पण आज माझा खरा हिरो या डब्यात दिसतो. म्हणून त्या डब्याचे मी पूजा करतो. म्हणून हिरो बनायचं असेल तर बापाच्या हृदयातले हिरो बना, कोणाच्या हृदयातले हिरो बनू नका. एवढं लक्षात ठेवा महाराज. कारण एकदा बाप नावाचं जर गेला ना छत्र महाराज, बाप गेला ना, कौतुकाची थाप सुद्धा कोणी टाकत नाही, कौतुकाची थाप सुद्धा कोणी टाकत नाही महाराज. आज 12 तारीख आहे. काय तारीख आहे आज? 12 तारीख आहे. फक्त 6 दिवस पाठीमागे चला. 6 जूनला काय होतं तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना. 6 जून सगळेच जण, बरेच जण गेले असतील कुठं, रायगडावरती. काय गेले असतील? काय होतं 6 जूनला? चित्र डोळ्यासमोर ठेवा थोडंसं मी काय बोलतोय. एकदा बाप नावाचं छत्र हरपलं ना दादा, एकदा बाप नावाचं छत्र हरपलं ना, कौतुकही आपलं कोणी करत नाही. कारण मायबाप सारखं कौतुक करणारं या जगात तर कोणीच नाहीये. आणि बाप गेल्यानंतर काय असतं ते डोळ्यासमोर चित्र ठेवा. आताच 6 दिवस झाले महाराज. 6 जून 1674चा छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक सोहळा. पण त्याच्या अगोदर अवघ्या 2 ते 3 मिनिटांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. अरे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी राजे. छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर. मासाहेब जिजाऊ यांच्या पोटी छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले. त्या दिवशी तारीख होती 19 फेब्रुवारी 1630. सूर्यासारखं ते चमकणारं मुलगा जन्माला आलं. शिवाई देवीच्या आच्याने शिवनेरी किल्ल्यावरून मुलाचं नाव ठेवण्यात आलं. छत्रपती शिवाजी राजे लहानाचे मोठे झाले, चालायला लागले, बोलायला लागले, खेळायला लागले. बघता बघता छत्रपतींचं वय झालं 7 ते 8 वर्षाचे. 7 ते 8 वर्षाचे असताना निजामशाहच्या दरबारात जाऊन त्या ठिकाणी गोमातेचं रक्षण केलं. बघता बघता राजांचं वय वाढायला लागलं. राजे झाले त्या ठिकाणी 12 ते 13 वर्षाचे. 18 पगड जातीचे मावळे 12 बलुतेदारांना एकत्रित केलं. त्या ठिकाणी तानाजी मालतुरे, सूर्याजी मालतुरे, यसाजी नाईक, भरजी नाईक, बाजीप्रभू देशपांडे, पासलकर काका, संभाजी कावजी कोंढाळकर, संताजी धनाजी प्रतापराव गुजर सारखे, यसाजी कंक सारखा, बाजी पासलकरांसारखा, नेताजी पालकरांसारखा, शिवा काशीदांसारखा सगळे मावळे एकत्रित आले. त्या दिवशी तारीख 15 एप्रिल 1645. सगळे रोडेश्वराच्या मंदिरावर जमले. रक्ताचा अभिषेक केला. छत्रपती शिवाजी राजाने प्रतिज्ञा केली, हे सर्व साक्षी रोडेश्वरा, आज तुझ्या समोर आम्ही प्रतिज्ञा करतो, एक ना एक दिवशी नवी स्वराज्य निर्माण करून दाखवलं. वयाच्या 16 वर्षी छत्रपती शिवाजी राजाने पहिला किल्ला जिंकला, तोरणा. किल्ल्या मागून किल्ले जिंकत गेले. आणि बघता बघता त्या ठिकाणी 10 नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी राजाने खान फाडला. 28 नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी राजे पन्हाळगडावरून त्या ठिकाणी निसटले आणि मिर्झा राजा जयसिंग यांच्या मार्फत आग्र्याला कैद झाले आणि तिथून सुद्धा निसटले. आणि बघता बघता 6 जून 1674चा दिवस
आणि छत्रपती शिवाजी राजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक सुवर्ण सिंहासनावर विराजमान होत आहेत. आणि ज्यावेळेस सुवर्ण 32 मनाचा सुवर्ण सिंहासनावर विराजमान झाले. अरे तुम्ही आपण रडतो यात काय विशेष आहे? पण छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस सिंहासनावर बसलेले डोळ्यातून टपटप अश्रू पडतायत आणि राजे रडत असताना त्या ठिकाणी मासाहेब उठल्या आणि मासाहेब जिजाऊ बोलतायत, राजे तुम्ही शेतकऱ्यांचे राजे, तुम्ही हिंदूंचे राजे आहे, मराठ्यांचे राजे आहेत, तुम्ही रडतायत. आज तुम्ही 32 मनाच्या सुवर्ण सिंहासनावर विराजमान झाले तरी रडतायत. का रडतायत राजे? कशासाठी रडतायत? आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी राजे म्हणतायत, मासाहेब आज आम्ही 32 मनाचा सुवर्ण सिंहासनावर विराजमान झालो. मासाहेब आज आम्ही शेतकऱ्यांचे राजे झालो. मासाहेब आज आम्ही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आम्ही आहोत. आज आम्ही राजे झालो आहोत. पण मासाहेब आम्ही राजे झालो आहोत, पण हे पाहण्यासाठी तुमच्या कपाळावरचा कुंकू आणि आज माझा बाप या ठिकाणी आहे याच्यासाठी मला रडू येते. तुम्ही आपण रडतो यात विशेष नाही. छत्रपती शिवाजी राजे ढस रडतायत का? कारण बाप नसल्यामुळं आज जरी राजे झाले पण हे कौतुक पाहण्यासाठी, हा सुवर्ण हा सोहळा पाहण्यासाठी आज माझा बाप नाहीये. आज जर माझा बाप राहिला असता तर आज माझ्या पाठीवर थाप टाकली असते, माझं कौतुक केलं असतं. म्हणून जोपर्यंत मायबाप आहेत ना तोपर्यंत मायबापाची सेवा करा. आणि लक्षात ठेवा महाराज, लक्षात ठेवा, अरे ती मुलगी किती वेळा येऊ द्या माहेराला, किती वेळा येऊ द्या माहेराला, तो बाप गपचूप पैसे घेतो महाराज आणि मुलीला सांगतो घे बाबा आहेत ना, असू दे जा. मुलगी ज्यावेळेस फोन करते ना घरी, फोन कोणीही उचलू द्या, फोन कोणीही उचलू द्या, पहिला शब्द तिचा असतो, दादा काय करतायत, दादा कुठे आहेत? कारण महाराज आईचं आणि मुलीचं खूप प्रेम आहे, पण मुलगी आईपेक्षा खणभर बापावर प्रेम करत असते महाराज. म्हणून लक्षात ठेवा, जोपर्यंत ह्या आहेत ना तोपर्यंत त्यांची सेवा करा. एकदा निघून गेले ना महाराज, एकदा निघून गेले ना तर सर्व संपून जातं. म्हणून या ठिकाणी आपण आलेलो आहेत, या संसार सागरात उतरलो आहेत आणि संसार सागरात भगवंताची प्राप्ती जर करायची असेल, भगवान परमात्मा जर बघायचे असतील तर प्रत्येकाच्या घरामध्ये मायबाप आहेत महाराज. त्या मायबापाची सेवा करा. नाथ महाराजांना गाढवात देव दिसतोय महाराज, आम्ही त्यांच्या जवळ असताना आम्हाला ते देव दिसत नाही. एवढंच मोठं दुर्भाग्य आहे महाराज. संतांनीही संसार केला पण त्यांचाही परमार्थ तसा आहे. सगळ्या संतांना डोळ्यासमोर ठेवा महाराज. म्हणून संसारही करा आणि परमार्थही करा. पण परमार्थ कसा करायचा असेल तर संतांसारखा परमार्थ करा. अभंगाच्या दुसऱ्या चरणात. कैसे असावे संसार, कैसे असावे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तैसे असावे संसारी जब बरी प्राचीनाचे, वस्ती कर वस्ती आला. आता बरेच पाहुणे मंडळी आले आहेत महाराज. किती दिवस राहणार आहेत? कार्यक्रम झाला की लगेच? अहो एवढंच नव्हे, जे प्रवासी असतात, दिंडीला जाणारे, कुठं जाणारे, रात्रभर कोणत्या तरी वस्तीवर थांबतात आणि ते सकाळी उठून निघून जात असतात. तसंच आहे तुमचं आमचं महाराज. वस्ती कर वस्त्याला, प्राप्त काळी
शरण एका जनार्दन ऐशी असता भय कवन. अशा माणसाला भीती नाही. कोणत्या? जो संसार करून परमार्थ करतोय अशा माणसाला भीती नसते. कारण मरण माझे मरून गेले. जो परमार्थ कायम करतोय महाराज घरामध्ये त्या माणसाला मरणाची भीती नाहीये. महाराज लक्षात ठेवा. फक्त एक लक्षात ठेवायचं, खरं मायबापाची जो सेवा करत असेल, नाहीतर हेही चित्र डोळ्यासमोर ठेवा. मायबाप गेल्यानंतर माझ्या ज्ञानोबारांना, निवृत्ती दादांना, सोपान काका आणि छोट्याशा मुक्ताबाईंना जरा ज्ञानोबारा डोळ्यासमोर ठेवल्यानंतर लक्षात येईल मायबाप गेल्यानंतर काय असतं. बाप दारात बसू द्या, बाप दारात बसू द्या, कोणत्याचा नालायकाची नजर वाईट त्या घराकडे जात नाही महाराज. बाप फक्त दारात बसू द्या महाराज, एवढं लक्षात ठेवा. हो, अरे दिवाळीचा सण आला तर बाप सगळ्यांना कपडे घेतो, पण स्वतः फाटकी बनेल वापरतो बरं का. लक्षात ठेवा. आई मेल्यानंतर आईचं फक्त कपाट उघडा, कपाटात 50च्या पुढं साड्या सापडतील, पण 35 ते 40,000 रुपये पगार कमवणारा बाप, त्याचा बनेल तर पहा तुम्ही, त्या बनेलला छिद्रे पडलेले असतात महाराज. बनेलला छिद्रे पडल्या, तर 50 रुपयाचं त्याला बनेल घेता येत नसेल का? कधीतरी हा विचार करा ना महाराज, कधीतरी हा विचार करा. माझ्या मुलाला नोकरी लागावी ही आईची इच्छा असते. माझ्या मुलाला नोकरी लागावी ही आईची इच्छा असते. 1,00,000-2 लाखची बॅग घेऊन कधी कोणासमोर न झुकणारा बाप त्याच्या पायावर झुकतो. एवढं माझ्या मुलाचं काम करा, एवढं माझं मुलाचं काम करा, हे करणारा बाप असतो. कधीतरी तो बाप डोळ्यासमोर ठेवा महाराज. आई रडून मोकळी होते, बिचारा बापाला रडता येत नाही बरं का. म्हणून बाप, आज दादा गेलेले आहेत महाराज, पण दादा गेलेले नाही. दादा याच ठिकाणी, दादाचं शरीर गेलं, ज्याचा होता त्याने नेला. देहे काळाचे, धन कुबेराचे, ते मनुष्याचे, पण या वाघ परिवारावर आज यदा कदाचित त्या मुलींवर, त्या मुलांवर, त्या नातवांवर, या परिवारावर. कारण ज्यावेळेस जाताना ज्याला हात नाही ना त्याला विचारा हाताचं दुःख काय, कान नसेल त्याला विचारा कानाचं दुःख, डोळे नसतील डोळ्याचं दुःख, पाय नसेल पायाचं दुःख, ज्याला मायबाप नसतील ना त्याला विचारा मायबापाचं दुःख काय असतं महाराज. म्हणून हे गेल्यानंतर काय दुःख असतं ह्या परिवारावर आणि या वाघ परिवारावर, हे फार मोठं दुःख आहे. भगवान परमात्माला एकच विनंती करतो, देवा विठ्ठला पांडुरंगा, या परिवारावर हे दुःख कोसळलेले, हे दुःख पेलवण्याची ताकद यांना दे, एवढीच भगवान परमात्मा चरणी प्रार्थना करतो महाराज. 4 चरणाचा भावार्थ झाला. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार भगवंताचं भजन, माऊलीचं भजन घेतो आणि 2च मिनटं घेईल. 2 मिनिटात यदा कदाचित बऱ्याच जणांना असं वाटलं आज वडील गेलेत, वडील गेल्यामुळं वडिलांबद्दल महाराज बोलले, पण या ठिकाणी माझ्या माऊलींनो, आई काय असते, कारण वडिलांचं सांगितल्यावर आई नाराज होते असं नसतं. आई पण काय असते 2च मिनिटात सांगेल आणि सेवेला पूर्ण विराम दे. एकदा सगळ्यांनी भगवान परमात्माचं भजन करूया. विठोबा चरणांचा भावार्थ थोडक्या मोडक्यात भाष्य झालेलं आहे. जाता जाता 2 ते 3 मिनिटांमध्ये सेवा समाप्त करतोय. जाता जाता काही माझ्या महत्वाच्या 2-5 गोष्टी असतात, मी आवर्जून कीर्तनात सांगत असतो. लक्षात ठेवा, आवर्जून सांगत असतो. पहिली जी गोष्ट दारूबंदी करा. दारू पिऊन जेवून बर्बाद करू नका महाराज. लक्षात ठेवा,
बरेच लोक येतात आमच्याजवळ, आम्हाला बोलतात, महाराज आम्ही आमच्या पैशाची दारू पितो. आम्ही का तुमच्या पैशाची दारू पितो का? जर कीर्तन भजन ठेवलेलं असतं याचं कारण का? जर यदा कदाचित एखाद्या व्यक्तीवर परिवर्तन होत असेल ते फार महत्त्वाचं असतं महाराज. नाही तर काही गावामध्ये सप्ते जवळजवळ 70-80 वर्षापासून सप्ते सुरू झालेत, पण यदा कदाचित त्या घरातला त्या गावातला एकही व्यक्ती जर दुरुस्त होत नसेल तर सप्ते करून काय उपयोगाचं? पण काही ठिकाणी एकाच सप्त्यामध्ये असं काही परिवर्तन होतं, एका कीर्तनात असं काही परिवर्तन होतं, सगळ्या ठिकाणी आनंद होत असतो महाराज. म्हणून एक लक्षात ठेवा, दारू पिऊन जोर बर्बाद करू नका. हो, जर दारू प्यायची असेलच, कोणती प्या तिचं नाव सांगतो. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे शाम को उतर जाएगी. एक बार तो हरि नाम का प्याला तो पी तो देख, तेरी जिंदगी सुधर जाए. ती दारू पिण्यापेक्षा ही घ्या, ब्रह्म रस घेई काढा, तिने पिढा वारेल. म्हणून दारू पिऊ नका. गावागावात हरिनाम सप्ते करा. देश देव धर्माचं रक्षण करा. लक्षात ठेवा, देवाचं धर्माचं रक्षण आपल्यालाच करायचंय. गोमातेचं रक्षण करा बापू. गाय गौवा से क्या नाता है, गौ हमारी माता आहे. गाय आपली माय आहे महाराज. हो, गाय आई आहे, गाय आई आहे. पण ह्याच महाराष्ट्रामध्ये 40,000 कत्तलखाने आहेत. त्या कत्तलखान्यामध्ये दररोजची एक गाय जात असेल, दररोजच्या किती गायी कापल्या जात आहेत? 40,000 गायी कापल्या जात आहेत महाराज. अरे त्या गाईला एवढं उकळतं पाणी असतं, उकळत्या पाण्यामध्ये त्या गाईला टाकलं जातं. 4-4, 5-5 दिवस त्या गाईला खायला देत नाही. गवतात ती पेंडी पकडतात, ती गोमाता गवताची पेंडी खायला जाणार, वरून असा पाता पडतो, त्या गाईचे 2 तुकडे होतात. गाईला कापणं पाप आहे. घरी गाय असेल, गाईला चारा टाकायला चारा नसेल, पाणी पाजायला पाणी नसेल, गाईला चारा पाणी करू नका. पण 1,000-2,000 रुपयासाठी त्या गाईला कशाच्या हवाली तरी करू नका. गाई वाचल्या तर देश वाचेल. आणि वासुदेव महाराज आर्वीकर हा व्यक्ती फक्त बोलणारा नाही. आत्ता तुम्ही यूट्यूब चॅनल फक्त नाव टाका वासुदेव महाराज आर्वीकर, फेसबुकला नाव टाका वासुदेव महाराज आर्वीकर. अरे ज्या गाई कत्तलखान्यामध्ये जातात ना, त्या गाई हा वासुदेव पकडतो, त्या गाईची सेवा आजही करतो. या कधी धुळे जिल्ह्यात आर्वी म्हणून माझं गाव आहे, आर्वी म्हणून माझं गाव आहे, रोडालाच हायवेलाच गाव आहे महाराज. या ज्या गाई कत्तलखान्यात जातात ना, त्या गाई पकडायच्या आणि त्या गाईची सेवा आजही करतोय. आजही मोठी गोशाळा आहे महाराज. कधी पण या तुम्ही, कधी पण पहा. आताही तुम्ही नाव टाकलं यूट्यूबला फेसबुकला तर तुमच्या लगेच लक्षात येईल. गोमाताची सेवा करा. आणि शेवटचं वाक्य लक्षात ठेवा बापू, जन्म देते मायबापाची सेवा करा बरं का. हो, आईवडिलांची सेवा करा. कारण जोपर्यंत मायबाप आहेत तोपर्यंत, एकदा आई निघून गेली ना, एकदा आई निघून गेली ना, सर्व समाप्त. बरेच जण येतात, कीर्तन झालं, हे झालं, बसतात, मग बोलतात, चर्चा करतात. का हो महाराज, अहो आई असल्यावर, वडील असल्यावर काय फरक जाणवतो, आणि आई वडील निघून गेल्यानंतर काय फरक जाणवतो? काय म्हणतात, आई असल्यावर काय फरक जाणवतो आणि आई गेल्यावर काय फरक जाणवतो? आई असल्यावर, वडील असल्यावर काय फरक जाणवतो ना, डोळ्यासमोर चित्र ठेवा. येऊ द्या ना महाराज, दिवाळीचा सण येऊ द्या, अक्षय तृतीया येऊ द्या. गेली ना आता अक्षय तृतीया, त्यावेळेस मुलगी आईला फोन करते, आई उद्या येते बरं का ग, आई उद्या येते असं म्हटल्यानंतर आईला किती आनंद होतो, आईला किती आनंद होतो माहिती आहे का? किती. चातक नावाचा पक्षी जसा वरच्या पाण्याच्या थेंबाची वाट पाहतो ना, तशी ती आई आपल्या मुलीची वाट पाहते. खेड्यागावात 3 बस असतात, सकाळ दुपार संध्याकाळ. सकाळच्या गाडीत मुलगी येत नाही, आईला वाटतं का आली नसेल, का आली नसेल. दुपारच्या गाडीत येते. मुलगी ज्यावेळेस दिसते, आई काय करते, घरात जाते, भाकरीचं तुकडं घेते, त्याला काळं लावते, गडूभर पाणी घेते. मुलगी ज्यावेळेस आली, ओवाळते पाणी, भाकर ओवाळते, फेकून देते. का? आपल्या मुलीला कुणाची दृष्ट लागायला नको, नजर लागायला नको. 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस निघून जातात महाराज. मुलगी म्हणते, ए आई येते बरं का काय? आई जाते हा. हो बेटा. मुलगी आवर सावर करायला सुरुवात करते. मुलगी आईला सांगते, बापाला सांगते, येते. मग आवर सावर करायला सुरुवात करते. तिचे कपडे ती बॅगेत टाकायला सुरुवात करते. आई काय करते हो? आई प्लास्टिकच्या पिशव्या गोळा करते. एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गहू भरायला सुरुवात करते. एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तांदूळ भरायला सुरुवात करते. एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये डाळी साळी भरायला सुरुवात करते. अरे कांदे लसूण मिरच्या देण्याची का वस्तू आहे का? पण आई आपल्या मुलीच्या पिशवीमध्ये सगळं भरते महाराज. तेवढ्यात तो बाप येतो आणि बाप म्हणतो, बाप येतो, दिवाळीला मुलगी आलेली असते, ताई तुला कशी साडी पाहिजे ग? त्यावेळेस मुलगी काय म्हणते, नीट आहे का? बाप विचारतो, ताई तुला कितीची साडी पाहिजे? त्यावेळेस मुलगी म्हणते, बाबा दरवेळेस येते मी, दरवेळेस तुम्हाला साडीच घेऊन देतो,
मला आता यावेळेस साडी नको पाहिजे. काय पाहिजे तुला? मला एखादी ग्रॅम सोनं करून दे. चालेल बेटा. मुलीचा तोंडातला शब्द तो बाप ठेवतो महाराज. आणि ज्या वेळेस मुलगी निघते 2 पिशव्या अशा गच्च भरल्या जातात आणि ती मुलगी आईला सांगते, ए आई, अगं सर्व माझ्याकडं असेल तुझ्याकडं, पण घेऊन जावं लागेल. अरे जोपर्यंत मायबाप जिवंत आहे ना तोपर्यंत मुलीची पिशवी माहेरातून कधीच रिकामी जात नाही महाराज, कधीच नाही. मायबाप आपल्या मुलीच्या पिशवीत काही ना काही टाकल्याशिवाय राहत नाही. नसू द्या बरं मायबाप, येऊ द्या बरं त्या मुलीला. आहे कोणी टाकणार? आहे नाही महाराज. मायबाप गेले, मुलीचं माहेरपण संपलं महाराज. म्हणून जोपर्यंत मायबाप आहे मायबापाची सेवा करा. आज दादा याच ठिकाणी आहेत. फक्त जे दुःख आहे वर्ष जरी झाला ना महाराज तरी दुःख जशाचं तसं आहे. नाहीतर पोरगा संध्याकाळ होण्याच्या आत 5-4 वाजले बाप घरी आहे ना, पोरगा बिंदास फिरतो. येतो मग रात्री 10, 11, 12 पर्यंत काय सगळे मित्रांमध्ये. पण आता पोरं सांगतात, काय रे आता येत नाही? तुला तर माहिती आहे ना घर मळ्यात आहे, घरी कोण नाही. बाप होता ना काही वाटत नव्हतं रे 11-12, पण आता बाप नाही आहे त्याच्यामुळे मला हालताही येत नाही महाराज. बाप नावाचं चीज गेलं ना सगळं संपून जातं महाराज. जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत त्यांची सेवा करा. भगवंताच्या आशीर्वादाने, साधू संतांच्या आशीर्वादाने आणि तुमच्यासारख्या मायबापांच्या याच्याने महाराज जाता जाता एक लक्षात ठेवा, गावागावात हरिनाम सप्ते करा, देश देव धर्माचं सेवा करा, गोमाताची सेवा करा. गाय आई आहे, गाय माता आहे. भगवंताचा आशीर्वाद आणि तुमच्यासारख्या मायबापांचं सहकार्य. माझी गोशाळा आहे पण माध्यम एकच, शिवमहापुराण कथा, शिवचरित्र कथा, कीर्तन. बस माझ्याकडे शेती नाही, बाडी नाही, काहीच नाही. फक्तच कीर्तनाचं माध्यम आहे. आणि ह्या माध्यमातून जे काही मानधन मिळतं, डिझेल वगैरे काढावं, जेवढं उरलं सगळं गोमातेच्या चाऱ्यासाठी. साईनाथ भाऊचा आमचा परिचय आजचा नाही आहे. तिथूनच गाड्या चारांचा, ज्यावेळेस मला चारा नव्हता महाराज, भाऊला म्हटलं भाऊ असं असं आहे, चारा नाही आहे. भाऊनी लगेच, आता शेतीच आहे त्यांची, विचारलं सगळ्यांना, तिथून लगेच चारा पाठवला महाराज. ते स्वतः येऊन गेलेले आहेत. म्हणून एक विनंती करतो महाराज, ज्यांना वाटत असेल महाराज आपण एवढी मोठी गोसेवा चालवत आहेत आणि त्या गोशाळेसाठी माझ्याकडनं 11 रुपये, 21 रुपये, 51, 101, 500 ज्यांची काही इच्छा असेल महाराज, 1 रुपया जरी असला आहे बघा. जितनी खाने में मजा नाही उतनी खिलाने में. नीट ऐका, जितनी खाने में मजा नाही उतनी खिलाने में. माझ्याकडनं पुण्य होतोय, मी तर करतोच महाराज. पण यदा कदाचित महाराज तुमचा जो 1 रुपया आहे त्याचा जरी 1चा 10 होतो, 10चा 50, 100 होतो, त्या पैशाचा चाराच आणला जातो. चारा वासुदेव महाराज खात नाही, चारा खाणारा बिहारला आहे. ज्यांनी गाईचा चारा खाल्ला त्यांना भोगावं लागलं. वासुदेव महाराज 1-1 रुपया गोळा करून गाईंना चारा आणतोय. म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतोय. ज्यांना कोणाला गोमातासाठी, गाईंच्या चाऱ्यासाठी, गोशाळेसाठी काही दान करायचं असेल या ठिकाणी येऊन देऊ शकतात. झालेली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करतो. माझे वडील हरिभक्तपरायण परमपूजनीय गुरुवर्य लोटन महाराज यांच्या चरणी सेवा समर्पण करतो. माझी आई यशोदाई आईच्या चरणावर सेवा समर्पण करतो. माझे गुरुवर्य मृदुंगाचे महामेरू असणारे एकनाथजी महाराज कोष्टी आळंदी देवाची यांच्या चरणी सेवा समर्पण करतो. माझे गुरुवर्य रामानाचार्य गुरुवर्य नामदेवजी महाराज लबडे यांच्या चरणावर सेवा समर्पण करतो. या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. दिग्गज मंडळी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळे टाळकरी मंडळी, सिस्टीमी चांगली विनयकरी आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांच्या चरणावर एकदा नतमस्तक होतो. सेवेला पूर्ण विराम देतो.